मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावित्रीबाईंनी नक्की लिखाण कसं सुरू केलं. जेव्हा सावित्रीबाई या नायगावला होत्या तेव्हा त्या नायगावमध्ये घडलेल्या काही घटनांनी त्या कशा प्रकारे उद्विग्न झाल्या होत्या. समाजातील भेदभाव, रूढी परंपरा समाजालाच कसे बोचक झालेले आहेत ही सगळी गोष्ट जेव्हा त्यांनी महात्मा फुले यांना येऊन सांगितली तेव्हा महात्मा फुले यांनी त्यांना एकच संदेश दिला, ते म्हणजे लिहा. तुमच्या मनामध्ये जे काही येतंय ना, ते सगळं लिहा. आणि मग त्यांनी हातामध्ये बोरू घेऊन लिखाणाला सुरुवात केली. आधुनिक काळातल्या त्या पहिल्या लेखिकाच म्हणावं लागेल. तलवार नव्हे तर बोरू हाच समाजात क्रांती घडवू शकतो, असं क्रांतीज्योती महात्मा फुले यांनी त्यांना दिलेला संदेश सत्यात उतरवताना त्या आपल्याला दिसत आहेत. तर नक्की नायगावमध्ये काय झालं होतं, ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जेव्हा सावित्रीबाई या नायगावला होत्या, तेव्हा एक भयानक अफवा उठलेली होती. मध्यरात्री एक स्त्री सर्वांना दिसत होती. हिरवी साडी घातलेली, मळवट भरलेली आणि पायातल्या पैंजणाचा छुमछुम आवाज करणारी ती स्त्री नक्की कोण असेल, असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला होता. आणि आता याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी सावित्रीबाईंचे वडील, आई आणि तिची आत्या हे सर्वजण पंतांकडे आलेले होते. पंतांनी पोथी पुराणातील काही कागद काढून वाचायला सुरुवात केली आणि मग गंभीर चेहरा करून ते त्यांच्याशी बोलू लागले. म्हणजे गावकऱ्यांचा असा समज आहे का की ती देवी आहे? पण मला तर नाही वाटत आहे ती देवी आहे. कारण ती जर का देवी असती आणि ती मंदिर सोडून जर का बाहेर फिरत असती, तर तसे काही संकेत मला या मंदिरात मिळाले असते. तेव्हा सावित्रीबाईंचे वडील म्हणतात, "पण सगळ्या गावात तर अशीच अफवा आहे की ती देवीच असेल." तेव्हा पंत म्हणतात, "नाही, मला हे किंबहुना शक्यच वाटत नाही. मला असं वाटतंय ती एखादी पिशाच्च हाडळ वगैरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता तिचा कायमचा बंदोबस्त आपण करणं गरजेचं आहे," असं त्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा सावित्रीबाईंचे वडील म्हणतात, "म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ते तरी सांगा की?" तेव्हा पंत म्हणतात, की "आपल्याला आता होम हवन करणं गरजेचं आहे. होम हवन केल्यावरच अशा पिढा आपल्या गावातून बाहेर जाऊ शकतात. अन्यथा त्या गावातून जाणार नाहीत हे लक्षात ठेवा." असं पंतांनी म्हणल्यानंतर सावित्रीबाईंच्या घरचे लगेच या होम हवनासाठी तयार होतात. कारण ती सावित्रीबाईंनाच दिसलेली आहे. सावित्रीबाईच्या पाठीमागे असं काही लागायला नको असा विचार करून खरं तर ते पंतांकडे आलेले आहेत आणि पंतांकडून त्या गोष्टीचा उपाय विचारत आहेत. पंत सांगतात, की लवकरात लवकर म्हणजे आजच संध्याकाळी दिवस मावळला, की लगेच आपल्याला होम हवनची पूजा मांडणं गरजेचं आहे. असा पंतांनी आदेश देताच सावित्रीबाईंच्या घरचे या गोष्टीसाठी तयार झालेले आहेत. सर्वजण म्हणतात, की बरं होईल. आजच्या आज जर का ही पूजा केली, तर आपल्या सावित्रीला ती परत कधीसुद्धा दिसणार नाही आणि आपली सावित्री या सगळ्यातून मोकळी होईल. असा आनंद घेऊनच ते आता घरी परतलेले असतात. इकडे सावित्री मात्र खूपच गंभीर झालेली आहे. रात्रीच्या त्या मिट्टांधरामध्ये नक्की काय घडतंय असा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये पडलेला आहे. तेव्हा आई त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, की "आज आपल्या घरामध्ये हवन आहे. तुला जी व्यक्ती दिसते, तुला जे काही दिसतंय ना, ते आता इथून पुढं दिसणार नाही, कारण आपण तशी पूजाच करणार आहोत." पण सावित्रीबाईंचा यावर विश्वासच नाहीये. सावित्रीबाई म्हणतात, "असं होम हवन करून कुठं काय होत असतं का?" तेव्हा आई चिडते आणि म्हणते, "आता शास्त्र तू मला शिकवू नको. आम्ही पंतांकडे जाऊन आलेलो आहेत आणि त्यांनी जे सांगितलंय ना, ते आम्हाला करू दे. तुझी अक्कल आहे ना, ती तुझ्याजवळच ठेव." असं म्हणून बोलणाऱ्या सावित्रीचं त्यांनी तोंड बंद केलेलं असतं. पण सावित्रीबाईंच्या डोक्यात चाललंय, त्यांच्या डोक्यात काहूर माजलंय, ते म्हणजे रात्रीच्या त्या मिट्ट अंधारामध्ये नक्की येतंय कोण? आणि सावित्रीबाई स्वतःच्या आईला स्पष्टपणे सांगतात, की "मी मध्यरात्री जाऊन त्या गोष्टीचा छडा लावणार आहे." तेव्हा आई चिडते आणि म्हणते, "तू शांतपणे घरात बसायचे आणि इथं पूजा आहे ना, त्यासाठी तू पूजेला यायचं आहे, एवढं लक्षात ठेव." असं म्हणून त्या जातात. रात्र झालेली आहे. रात्र झाल्यानंतर जे काही त्यांनी ठरवलंय, ते तसं करणारच आहेत, असं त्यांच्या मनात त्यांनी अगदी घट्ट करून ठेवलंय. इकडे पंत आलेले आहेत आणि त्यांनी होम हवनाची पूजा देखील सुरुवात केलेली आहे. बाईच्या घरातले सर्व व्यक्ती आता होम हवनसाठी तयार झालेले आहेत. स्वतः पंत त्या पूजेसाठी बसलेले आहेत आणि आता एक-एक विधी सुरुवात केलेली आहे.
आबांचं लक्ष सावित्रीकडे आहे. कदाचित ती घरात आहे का नाही असा प्रश्न देखील त्यांना पडलेला असतो. आणि म्हणूनच त्यांनी सावित्रीबाईंच्या आईंना सांगितलं असतं, की जा आणि सावित्रीबाईंना घेऊन ये. आणि जेव्हा त्या आतमध्ये जातात, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण सावित्रीबाई आत नसतात. सावित्रीबाई असतात त्या बाहेर निघून गेलेल्या असतात. कारण त्यांना पाहायचं असतं, की त्या काळ्या मिट्ट अंधारामध्ये नक्की कोण व्यक्ती येत आहे. आणि बरोबर त्या एका झाडाखाली पोहोचलेल्या आहेत. त्या झाडाखाली ती व्यक्ती हळू येत आहे. पायातल्या पैंजणाचा छुमछुम आवाज, पिवळं इरकल घातलेली आणि डोळ्यावर केस असलेली ती बाई आलेली आहे आणि तिनं खायला सुरुवात केलेली आहे. ठेवलेला नैवेद्य तिनं उचललाय. त्यातले लाडू आणि पेढे हातात घेऊन तिनं बकाबक खायला सुरुवात केलेली असते आणि तेव्हाच तिच्या पाठीमागून सावित्रीबाई येतात. सावित्रीबाई हे सगळं पाहताना अगदी थक्क झालेल्या असतात. कारण आपल्यासमोर एक व्यक्ती असं काहीतरी करते असं त्यांना पहिल्यांदा खरंच वाटलेलं नसतं. पण जेव्हा त्या तिथं जातात, तेव्हा त्या अजिबात घाबरलेल्या नसतात. डायरेक्ट त्या व्यक्तीला त्यांनी हाक मारलेली आहे, "रमा, मला कळलंय तू आहेस म्हणून. तुझ्या तोंडावरचे ते केस बाजूला घे." तेव्हा रमा वेगळाच आवाज काढून तिला बोलू लागते आणि म्हणते, "मी रमा नाही. मी मी भूत आहे." तेव्हा सावित्रीबाई म्हणतात, "तू भूत नाहीयेस रमा. तू रमा आहेस हे मला माहीत आहे. तू किती जरी आवाज कसा जरी काढलास आणि काही जरी केलंस, तरी मी तुला अजिबात घाबरत नाही. कारण तू एक गोष्ट विसरली आहे. तू तुझ्या पायाला बांधलेलं जे फडकं आहे ना, ते तू विसरून गेलेली आहेस. तुझी जखम मी बघितलेली होती त्या दिवशी आणि मला माहिती आहे तू रमाच आहे." असं म्हणून जेव्हा तिचा चेहरा पाहायला जातात, तेव्हा चेहऱ्यावरचे केस दूर करताच त्यांना दिसतं, की रमाचं तर केशवपण केलेलं आहे. तिच्या डोक्यावर एकही केस ठेवण्यात आलेला नाहीये, कारण तिचा नवरा वारलेला आहे आणि त्यामुळं रमा अशी अगदी विद्रूप झालेली आहे. ते पाहून सावित्रीबाईंच्या डोळ्यातूनच पाणी येऊ लागतं. "रमा, अगं अगं कशी झाली तुझी ही परिस्थिती?" असं जेव्हा त्या म्हणतात, तेव्हा रमा म्हणते, "काय करू? माझा नवरा वारला आणि त्यानंतर माझं असं सगळं होऊन बसलंय. आता मला घरात कसलाच मान-सन्मान नाही. नवरा गेला म्हणजे माझं समाजातील स्थानच संपलेलं आहे. मला कोण काही खायला देत नाही, प्यायला देत नाही. घराच्या पाठीमागं एका काळ्या कोठडीत मला डांबून ठेवल्यासारखं ठेवलेलं असतं. एकच कपडा मी वर्षानुवर्ष घालते. फाटका आहे का तुटका आहे ते सुद्धा विचारत नाहीत. भाऊ-भावजया फक्त टोमणे मारतात आणि कावळ्यासारखं टोचून-टोचून बोलतात. मी जगते कशी आणि का तेच मला कळत नाही. आणि तेव्हाच मला सुचलं, जर का आपण असं काही केलं तर आपल्याला गोडधोड आणि चांगलं खायला मिळेल, चांगला कपडा-लत्ता घ्यायला मिळेल आणि त्यामुळंच मी हे सगळं केलेलं आहे. माझं चुकत असलं तरी या समाजाला धडा शिकवण्याचा हाच एक उपाय माझ्याकडे उरलेला आहे सावित्री. मी काय करू ते तूच सांग." असं म्हणून ती रमा ढसाढसा रडू लागलेली आहे. तिच्या डोळ्यातील पाणी पुसत सावित्रीबाई म्हणतात, "पण हा काही उपाय नाही आहे रमा. असं तू किती दिवस करू शकणार आहेस? हा उपाय नाही आहे." तेव्हा रमा म्हणते, "मला सगळं कळतंय. जगल तितके दिवस मला जगू दे. माझ्याविषयी कुणाला काही सांगू नको, कारण माझ्याविषयी काही सांगितलं तर लोक मला मारतील आणि पुन्हा एकदा माझ्यावर अजून संकट येईल." असं म्हणून तिने हात जोडलेला आहे. सावित्रीबाईंना खरं तर त्या रमाची दया आलेली आहे. काय करावं असा प्रश्न त्यांच्यापुढं समोर पडलेला आहे. इकडे घरी मात्र होम हवनची पूजा चालू आहे. होम हवनची पूजा आता उरकत आलेली आहे आणि पंत सर्वांना म्हणताय, की येऊन दर्शन घ्या. आणि आता सर्वजण दर्शनासाठी येत आहेत. पंतांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. पंत सर्वांना आशीर्वाद देत आहेत. आता त्या महिलेचा कोणालाच त्रास होणार नाही, असं पंतांनी अगदी दगडावर रेखून लिहावं त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि आता पंतांनी पूजा केलेली आहे, त्यामुळं खरोखरच कोणालाच त्रास होणार नाही, असं सगळ्यांना वाटत देखील आहे. एक-एक जण येऊन पंतांच्या पाया पडत आहेत. आता सावित्रीला देखील बोलवायचं असतं, म्हणून आई आतमध्ये येते. पण त्यांना कळतं, की सावित्री तर आतमध्ये नाही. सावित्री आत नाही म्हणल्यानंतर त्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे. सावित्री नक्कीच तिकडे गेलेली असणार. पण आता बाहेर जाऊन जर का सांगितलं तर बोबाटा होईल, त्यामुळे त्या शांत बसतात आणि कोणालाच काहीच बोलत नाहीत. इकडे त्यानंतर रात्रीतून सावित्रीबाई माघारी आलेल्या असतात. हळू चोर पावलानं त्या घरामध्ये येत असतात. त्यांना असं वाटत असतं, की आपल्याला कोणी पाहिलेलं नसेल, पण त्यांचे वडील मात्र जागे असतात आणि आलेल्या सावित्रीला त्यांनी थांबवलेलं असतं आणि ते विचारतात, "इतक्या मध्यरात्री तुम्ही कुठे गेला होतात ते सांगा." तेव्हा सावित्रीबाई सांगतात, की
ती जी व्यक्ती गावात फिरते तिचा छडा लावण्यासाठी मी गेलेले होते. असं म्हणल्यावर त्यांना धक्काच बसतो. ते म्हणतात, "अहो त्यासाठी तर इथं आम्ही होम हवन केलेला होता. त्याच्या पाया पडला असतात तरी तुम्हाला ती व्यक्ती दिसली नसती. तिला शोधायला जाण्याची काय गरज आहे?" तेव्हा सावित्रीबाई सांगतात, "अहो ती व्यक्ती म्हणजे माझी मैत्रीण रमा आहे." हे ऐकल्यावर आबांना देखील मोठा धक्काच बसलाय. ते म्हणतात, "शक्यच नाही हे." तेव्हा सावित्रीबाई सांगतात, की हे शक्य आहे. कारण त्यांच्या घरात त्यांना मिळणारी वागणूक, विधवेला दिली जाणारी वागणूक आणि या समाजाने त्यांना जे काही वाळीत टाकलेलं आहे, या सगळ्या गोष्टीमुळं त्या अशा वागत आहेत. हे ऐकल्यावर आबांना देखील धक्का बसतो आणि ते या गोष्टीची वाच्यता कुठे करू नका म्हणून सांगतात. सकाळ झालेली आहे. पण सावित्रीबाईंच्या डोक्यातील काहूर मात्र शांत झालेलं नाही. किती, किती वेदना त्या बिचाऱ्या रमाला सहन कराव्या लागत असतील. त्या अंधाऱ्या कोठडीत राहायचं, एकच कपडा घालायचा, तिला खायला-प्यायला सुद्धा नीट द्यायचं नाही. का? का असं? म्हणजे एखाद्या महिलेबरोबर समाजाने असं का वागावं? फक्त तिचा नवरा मेलाय म्हणून? किती, किती वाईट गोष्ट आहे ही. काय करावं ह्यासाठी? असा विचार त्यांच्या डोक्यात येतो आणि मग त्यांना दिसतं ते म्हणजे आधुनिक युगाचं शस्त्र, ते म्हणजे बोरू. त्यांनी तो बोरू उचललेला आहे. मी माझ्या मनातल्या वेदना आता कागदावर लिहिणार, असं त्यांच्या मनात आलेलं आहे. आणि मग त्यांनी बसून त्या कागदावर स्वतःचे विचार भर त्या कागदावर उतरवायला सुरुवात केलेली आहे. त्या त्यांच्या कामामध्ये मग्न असतात आणि तेवढ्यात सावित्रीबाईंच्या आई तेथे आलेल्या असतात आणि त्या पाहतात, सावित्री चक्क एका पुरुषाप्रमाणे लिखाण करत आहेत. हे पाहिल्यावर त्यांना धक्काच बसतो आणि त्या म्हणतात, "सावित्री, काय करतेस तू? तुला लिहिता वाचता येतंय?" तेव्हा सावित्रीबाई म्हणतात, "हो, येतं मला." तेव्हा त्या म्हणतात, "नक्कीच तुला ना त्या भुताने झपाटलं म्हणून असं होत असणार आहे. आता मला काय करावं ते कळेना गेलंय." तेव्हा सावित्रीबाई म्हणतात, "भुताचा वगैरे काही संबंध नाही. मी पुण्यात असताना शिकलेले आहे. मला त्यांनी शिकवलेलं आहे." असं त्या म्हणतात. तेव्हा सावित्रीबाईंच्या आई अक्षरशः हात जोडून म्हणतात, "अगं बाई, असलं काही करू नको. तुला माहिती आहे ना, बाई जर का शिकली तर काय होतं? अगं, बाई शिकली ना तर तिचा नवरा मरतो. ही गोष्ट आम्हाला इथं माहिती आहे आणि पुण्यात असून तुला कळत नाही. कसं तुला सांगावं आणि तुझ्याबरोबर कसं वागावं ना तेच कळेना गेलंय. तू आता तुझ्या मनाचंच करायचं ठरवलंयस का? मी तुला सांगते तसं वाग इथं आणि इथं आलीस ना तर इथल्या रूढी परंपरा पाळ." असं म्हणून अक्षरशः आईने डोक्यालाच हात लावलेला असतो. सावित्रीबाईंना कळतच नाही, की या लोकांना कसं समजून सांगावं. लिहिण्या-वाचण्याचा आणि नवरा मरण्याचा काय संबंध आहे? असा प्रश्न त्यांच्या डोक्यात पडलेला असतो. पण आपल्या घरच्यांनाच आपण समजावून सांगू शकत नाही, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. आता ही गोष्ट पुन्हा आबांपर्यंत पोहोचलेली आहे. आबा पाहतात, की सावित्रीबाईंनी कागदावर काहीतरी लिहिलेलं आहे. तेव्हा तो कागद पाहून अक्षरशः त्यांनी फेकून दिलेला आहे आणि सावित्रीबाईंना सांगतात, की आजपासून तुम्ही लिहिणं-वाचणं बंद करायचं आहे. आजच्या आज तुम्ही मला वचन द्यायचे, की इथून पुढं मी कधीही या बोरूला हात लावणार नाही, पुस्तकाला हात लावणार नाही आणि इथून पुढं मी कसलंच शिकणार नाही, असं वचन मला द्या, असं आबा सांगतात. सावित्रीबाई आता त्यांच्या चेहऱ्याकडं पाहतच राहतात. असं वचन त्या देऊ शकणार नाहीत हे त्यांना माहिती असतं. कारण त्या कधीही लिखाण आणि अभ्यास सोडून देणार नाहीत हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळं आता त्यांचे वडील जे आहेत ते चिडलेले असतात. ते म्हणतात, "म्हणजे तुला आमच्याविषयी काहीच वाटत नाही. तुला आता मी हात जोडतो. तू आता इथं राहूच नको. तू तुझ्या घरी जा. जे काही झालंय ना, ते आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे." असं वडिलांनी म्हणलेलं असतं. आणि त्यानंतर सावित्रीबाईंनी लिहिलेल्या त्या कागदावर पाय देऊन ते पुढं निघून जातात. सावित्रीबाईंनी तो कागद उचललेला असतो, आपल्या उराशी दाबून घट्ट धरलेला असतो आणि मनात ठरवलेलं असतं, की काही जरी झालं तरी आपण लिखाण करायचंच. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की वडिलांनी म्हणजेच आबांनी त्यांना सांगितलेलं आहे, "उद्याच्या उद्या तुम्हाला आता पुण्याला जावं लागणार आहे." कारण सावित्रीबाईंनी ते काही वचन दिलं नाही आणि त्या गोष्टीमुळं आबा दुखावलेले आहेत. आता या ठिकाणी जर का ह्या राहिल्या, तर अजून काहीतरी आपल्या डोक्याला ताप होईल असं त्यांना वाटतं आणि मग सावित्रीबाईंना पुण्यामध्ये सोडण्यात म्हणजेच ज्योतिबांकडे सोडण्यात आलेलं आहे. ज्योतिबांना ज्योतिबांना त्यांनी सगळं काही सांगितलेलं असतं. तेव्हा ज्योतिबांनी त्यांना एकच सल्ला दिलेला असतो, तो म्हणजे लिहा. तुमच्या मनामध्ये ज्या काही वेदना आहेत, समाजातल्या काही रूढी परंपरा ज्या तुम्हाला त्रास देत आहेत, की ज्या समाजासाठीच बोचक आहेत, पण समाजाला ते कळत नाहीये, तर आधुनिक युगाचं शस्त्र म्हणजेच बोरू उचला आणि तुम्ही लिहा. तुम्ही लिहीत राहा, असा सल्ला त्यांनी दिलेला असतो आणि सावित्रीबाईंनी देखील तो सल्ला पूर्णपणे आत्मसात केलेला असतो.
त्यांनी लिखाणाला सुरुवात केलेली आहे. खरं तर सावित्रीबाई या आधुनिक युगाच्या लेखिकाच म्हणल्या पाहिजेत. समाजाला दिशा देणाऱ्या, समाजाला साक्षर करणाऱ्या आणि समाजाचं नवीन रूप घडवणाऱ्या ह्या लेखिका आता एक एक गोष्ट त्यांनी लिहायला सुरुवात केलेली आहे आणि त्या गोष्टीमुळं ज्योतिबा तर भलतेच खुश झालेले आहेत. आपण सावित्रीला दिलेलं शिक्षण आता पूर्णत्वास येत आहे, या गोष्टीमुळं त्यांना आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.